नमस्कार. रामकृष्ण हरी. संत कुणाला म्हणावे? तसं पाहिलं तर संतांची व्याख्या हा जो तो आपापल्या परीनं करत असतो. पण नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, असे म्हणणारे संत तुकाराम हे श्रेष्ठ संत आहेत. आणि त्यांचं जर आपण जीवनशैली पाहिली तर श्रीमंत होते तुकाराम महाराज. व्यापार करायचे, किराणा मालाचं दुकान होतं. पण संत सेवेमध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतलं आणि ते ईश्वरमय झाले. त्यांनी काहीच बघितलं नाही प्रपंचातलं आणि भंडारा डोंगरावरती जाऊन सुद्धा उरलेली कारकीर्द पूर्ण केली आणि तुकाराम गाथा लिहून त्यांनी त्यांच्या जीवनाचा शेवट केला, किंवा त्यांना वैकुंठ गमन म्हणजे विमानच घेऊन गेलं. असे तुकाराम महाराज. मग संत म्हणजे नक्की काय? तर संतांना खूप लोक बोलत असतात. संत जेणे व्हावे त्यांनी जग बोलणे सोसावे. ज्याला काही कळत नाही तो पण संतांच्या विरोधात नेहमी बोलत असतो. असे बरेच संत आहेत. आणि काही लोक म्हणतात की साधू संत येती घरातोची दिवाळी दसरा, म्हणजे साधू संतांचा आदर करणारी पण काही लोक आहेत. मग पण संत नेमके काय करतात, कशावरती ते एवढं प्रभुत्व विजय मिळवतात म्हणून त्यांना संत म्हणायचं. जनाबाई असेल, नामदेव, एकनाथ, चोखा, बंकाजी, अनेक गोरा कुंभार, अनेक संत झाले. तर यांना संत कसं म्हणायचं किंवा का म्हणतात? तर या लोकांनी पंचेंद्रिय असतील, आपली शरीर जे आपलं पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. तर या लोकांचं ज्या वेळेला ते ईश्वरमय होतात त्यावेळेला पूर्ण कमांड त्यांच्या इंद्रियावरती असतं, मेंदूवरती असतं, त्यांच्या वाणीमध्ये असतं. चालणं बोलणं अगदी ते कुठल्याही विषयामध्ये लक्ष घालत नाहीत. एक आपलं देवाचं नामस्मरण करायचं. संत होणं म्हणजे कपाळाला भुबा आडवा गंध लावणं, गळ्यात माळ घालणं, रोज देवाचं दुसऱ्यांना दिसल असं नामस्मरण करणं, ही संतांची व्याख्या नाही. तर संत हे संतच असतात. संत भाबडे असतात. त्यांचा देवाप्रती एवढा भाव एकरूप झालेला असतो की देव आणि भाव ते एकच मानतात. की जे मी स्वीकारलेलं आहे, जो देव मला भावलेला आहे, तो देव माझा आहे आणि देव माझा मी देवाचा. देव पाहावया गेलो, माझा मीच देव झालो. मला आता कुठल्या दुसऱ्या देवाची गरज नाही. भरपूर देव आहेत या जगात, पण मी आता माझ्या विठ्ठलाला मानलेला आहे, तोच माझा खरा देव. असं म्हणून त्यांचं सगळं जीवन ते व्यतीत करतात. काम, क्रोध, मद, मत्सर, वासना, विषय सुख या सगळ्या गोष्टींचा ते त्याग करतात. तेवढी शक्ती त्यांच्याकडे येते कुठून? ज्यावेळेला मनामध्ये भाव निर्माण होतो. म्हणी नाही भाव आणि देवा मला पाव, असा म्हणून देव कधी पावत नाही. तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहे. त्यांना स्वच्छतेमध्ये देव दिसलेला आहे, तरी पण ते मोठे संत आहेत. कारण संतांच्या संगती मनोमार्ग त्यांनी सुद्धा एक प्रबोधन केलेलं आहे, एक वेगळा मार्ग दाखवलेला आहे. प्रत्येकाची बोलण्याची लकब, जीवनशैली, अभंग रचण्याची लकब वेगवेगळी असू शकते, पण ते संतच आहेत. म्हणून संत होणं एवढं सोपं नाही. संत म्हणून लोकांची सेवा करणं हेही एवढं सोपं नाही.
कारण तुकाराम महाराजांची गाथा लोकांनी पाण्यात बुडवली नसती, एवढे जर संत सहजासहजी पोचत असते तर. आता ज्ञानेश्वर महाराज संत आहेत, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, पण ज्ञानेश्वरांचा ग्रेड फार मोठी आहे संतांच्या पेक्षा. ते साधक आहेत. त्यासुद्धा लोकांना इतका त्रास झालेला आहे. म्हणजे त्रासातूनच हे संत निर्माण होतात. आणि ज्या वेळेला ते निघून जातात, निघून गेल्यावर मग पद्मश्री, भारतरत्न पुरस्कार आपल्या भारतात दिले जातात. असं काय उपयोग नाही, कारण त्यांना काही तेवढं समाधान भेटत नाही. म्हणून संत ओळखायला शिकलं पाहिजे. त्यांची निंदा नालस्ती करणं हा आपला धर्म सांगत नाही. सगळे संत सारखे नसतात. जे चांगले आहेत त्यांची पारख करा आणि संत सेवेमध्ये रुजू व्हा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.